बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडेलूट, प्रकरण 20. सर्जेराव हे गावातलं मोठं प्रस्थ. गावात त्याचा दरारा होता. तो मोठा जमीनदार होता. 20-22 एकरांचा तो एकटा मालक होता. गावातील राजकारणातही तो सक्रिय होता. रानातील फार्म हाऊस जवळ आल्यावर त्यानं सालगडी असल्या रावशाला हाक मारली. रावशा, ए रावशा. आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. तेव्हा मग सर्जेरावने पुन्हा मोठ्यानं हाक मारली. रावशा, ए रावशा. अरे कुठे उलटला आहेस? मालकाचा पुसटसा आवाज कानावर आल्यानं डोंगराच्या पायथ्याजवळ भुईपाटानं पाणी पाजणाऱ्या रावशानं त्यांना, आलो आलो मालक, इकडे मी डोंगराजवळच्या रानात हाय, आलोच. तसं तुकादा पवार काका गाडीतून उतरले. शेतीची आणि फार्म हाऊसची कामं होण्याच्या अगोदर एकदा खूप वर्षांपूर्वी तुका रानात आला होता. आता सर्जेरावाने शेतीत केलेली प्रगती, शेतीचं केलेलं आधुनिकीकरण, फार्म हाऊसचं अतिशय देखणं बांधकाम, पाण्याचा हौद, समोर नाळाची बाग, त्यात आवळ्यांचं झाड, फुलांचे ताटवे, हे सारं बघून तुकादादा खूपच अचंबित झाला. पवार काकाही आपल्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव लपवू शकला नाही. दाजी, नंदनवनच केलायचा बघा, पवार काका बोलला. वय, इथं पूर्वी आमच्या आजानं ही टेकडी घेऊन ठेवलेली, पण इथं सगळं खबडब होतं. रानमाळात सगळी खुरटी झाडं होती. गावाजवळ हायवेला रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झाल्यावर कंत्राटदारांना आमच्या मुरमाची मागणी केली. तेव्हा आयती संधी चालून आली म्हटल्यावर मी झाडं तोडून घेतली आणि टेकडीवरचा मुरुम विकून त्यांच्याच बुलडोजरनं टेकडी सपाट करून रान काढून घेतलं. दाजी, रान काढलंसा, पण डोंगराचा आधार पण काढलासा की, तुकानं शंका व्यक्त केली. अरे तुका, रान डोंगरापासून लांब आहे आणि डोंगराच्या बाजूला 8 इंचाची कॉन्क्रीटची भिंत पण बांधून घेतली आहे. त्यामुळे डोंगराला धोका नाही. हे बेस केलंसा बघा. नाहीतर आमच्याकडे अलीकडे डोंगर घसरण्याच्या आणि दरडी कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वय, आम्ही बी वाचलंय ते. सीमा भागात असलो तरी मराठी वर्तमानपत्र येते आहे इकडं. होय, तुमच्यासारख्या लोकांच्यामुळं तर इथं मराठी भाषा आणि संस्कृती टिकून आहे. तिघांचं बोलणं सुरू असतानाच रावशा धावत पळत फार्म हाऊस जवळ आला. अरे किती उशीर झाला हाका मारतोय. मालक, उसाच्या पानांची सळसळ असल्यामुळे आणि त्यात वारं सुटल्यामुळे आवाज आला नाही. बरं असू दे, पाहुणे आहेत माझे, त्यांना सगळं शिवार फिरवून आण. त्यांना आपण लावलेली झाडं दाखव, आपल्या जनावरांचा गोठा दाखव आणि येताना ग्रीन हाऊसमधलं माळवं पण घेऊन ये. वय मालक, आणतो. दाजी, तुम्ही येणार नाही सा? तुकानं विचारलं. नाही, माझ्याकडं जरा मिस्त्री येणार आहे. मगाशी त्याला मी फोन केलता. का, काय झालं? तुकानं उत्सुकतेनं विचारलं. मला काय कळतंय त्यातलं? कालपासून विहिरीवरचं एक मोटार बंद आहे, ते वर काढून बघेल की तो. बरं मग आम्ही येऊ? जा रावशा, यासनी आपला सगळा माळ निवांत फिरवून दाखव बघ, मेव नाहीत माझं. मग रावशानं अदबीनं तुकाला फार्म हाऊस दाखवलं. त्यानंतर समोरच्या नाळाच्या बागेतनं बांधावरनं डोंगराच्या पायथ्याला आणलं. तिथले उसाचे प्लॉट दाखवले. डोंगराच्या कडेनं बांधलेल्या कॉन्क्रीटच्या भिंतीच्या आतमध्ये एका ओळीनं लावलेली सागाची, अशोकाची, सुरूची, निलगिरीची झाडं दाखवली. रानाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक डगर होती.
त्यावर ठराविक अंतरावर आंब्याची, चिक्कूची आणि पेरूची झाडं दाखवली. पेरूच्या झाडाला लगडलेले पेरू बघून तुकाच्या तोंडाला पाणी सुटलं. रावसाहेब, पेरूचा भर छान आहे बघ. पाहुणं, पेरू लई गोड आहे ती, घ्या की. नको नको, मगाशी नाश्ता केलाय. तुकादानं त्याला सरळ नकार दिला. तसं रावशानं बळे त्या दोघांना 2-2 पेरू तोडून दिलं आणि खाण्याचा आग्रहसुद्धा केला. मग पेरू खात खात ही मंडळी ग्रीन हाऊसमध्ये आली. ढब्बू मिरचीचं पीक बहराला आलेलं बघितलं. तसंच वांगी, कारली यांचीही लागवड केलेली दिसली. मालकांच्या आज्ञेनुसार रावशानं त्यातलं मळवं तोडून 2 पिशव्या भरून घेतल्या. रावशा माळवं तोडेपर्यंत तुका आणि पवार काकांना सगळं ग्रीन हाऊस फिरून बघितलं. तिथून त्यांनी ग्रीन हाऊस लगतचा सर्जेरावच्या भावाचा प्लॉट बघितला. तुका, पाहुण्यानं शेती मात्र 1 नंबर केली हा, काय प्रश्नच नाही. पण त्यापेक्षा झाडं बघून मला फार बरं वाटलं बघ. वय, झाडामुळं हा सगळा परिसर कसा देखणा दिसतोय, पवार काका म्हणाला. खरंच आहे ते, तुका उत्तरला. मग पुन्हा बांधानं तिघजण फार्म हाऊसवर आलीत. तिथं सर्जेराव सोप्यातच बसला होता. बंद पडलेलं मोटर खालून मिस्त्री याच किलोमीटरवर टेस्टिंग करीत होते. तुका आणि पवार काका आलेलं बघून सर्जेराव माळावरून उठला आणि तुकाला म्हणाला, काय आवडलं का आमचा मळा? न आवडायला काय झालंय, छानच डेव्हलप केला परिसर. पण मला सगळ्यात जास्त आनंद तुम्ही सभोवार लावलेली झाडं बघून झाला. अरे तुका, टेकडी काढली म्हणून तू शंका घेतलीस, पण त्याला संरक्षक भिंत पण बांधली आहे मी. आणि झाडांचं म्हणशील तर मला कर्नाटक सरकारनं हे वैभव पाहून पर्यावरण मित्र हा पुरस्कार दिला आहे. दाजी, हे फारच भारी केलंसा बघा. नाहीतर माणसं झाडं तोडत्यात, टेकड्या उकरून मुरुम पळवत्यात आणि आता डोंगरकडे सुद्धा तोडून लुटायला घाबरत नाहीत. भीतीच उरली नाही कशाची तर. तुका, नुसती जंगल तोडच नाही तर डोंगरकड्यांची सुद्धा लूट आमच्याकडेही आहे. कुणाचा धाक म्हणून नाही. हे आधार तुटलेले डोंगरकडे केव्हा कोसळतील आणि केव्हा नामशेष होतील काय सांगता येत नाही. दाजी, एवढ्या लांब रक्षाबंधनासाठी मी आज आलोय. बहिणीचं सर्व संकटापासून रक्षण करण्याची जबाबदारी घेतली. तिनं हा पवित्र धागा माझ्या हातात बांधला. पण या झाडाझुडपांचं, टेकड्यांचं, डोंगरांचं, त्यावल कड्यांचं रक्षण कोण करणार? आमच्याकडं झाडं वाचविण्यासाठी झाडांना राखी बांधतात. आता डोंगर वाचवण्यासाठी आपणास काहीतरी करायला पाहिजे. डोंगरकड्यांची लूट थांबाय पाहिजे. वय दाजी, याची सुरुवात प्रत्येकानं आपल्यापासून केली पाहिजे. हे बघ तुका, मी टेकडी सपाट करताना माझ्याकडून झाडोरा तोडला गेला. पण आज तू बघितलंस, मी दुप्पट झाडं लावल्यात आणि डोंगराच्या बाजूनं शेतीच्या कडेनं संरक्षक भिंत पण बांधली आहे. दोघांचं बोलणं सुरू असतानाच सर्जेरावाच्या खिशात मोबाईल खणखणला. अरे, पुष्पीचा फोन आहे, घ्या की मग, तुका बोलला. दुसरं काय सांगणार, किती वेळ झालाय, लवकर या हेच सांगणार. सर्जेरावनं फोन उचलला. हा बोल पुष्पे, काय? अव किती उशीर, इथं जेवण गार व्हायची पाळी आली या. अगं, पाहुण्यासनी शेती दाखवू का नको, का तसंच निम्यातनं परत येऊ? असं कुठं म्हटलंय मी, फक्त लवकर या असं म्हणायचंय मला. हे बघ, आमचं काम उरकलंयच, लागतोय परतीला आता. आल्या आल्या जेवाय बसतो, तू लाग तयारीला, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. मग सर्जेरावानं गाडी चालू केली आणि घरचा रस्ता धरला. बांधावरनं चालल्यामुळं तुका आणि पवार काकाचे पाय चिखलानं माखलं होते. आल्या आल्या त्याने हात पाय स्वच्छ धुतले आणि पाहुण्यांची पंगत बसली.
सर्जेरावचा पोरगा सुहासने ताटं आणून ठेवली. हां, घ्या देवाचं नाव, सर्जेराव म्हणाला. तसं पाहुणं जेवणावर तुटून पडले. डोंगराच्या बाजूने शेत शिवारातनं लांब पल्ला चालून आल्यामुळं त्यांना सडकून भूक लागलेली. सुहास आणि अक्षरा पाहुण्यांना अगत्यानं आग्रह करून वाढत होते. काय हवं नको ते विचारित होते. आज स्वयंपाकघरात शांतासुद्धा जेवायला बसली होती. पुष्पा तिच्या दिमतीला राहून तिलाही आग्रहाने वाढत होती. जेवण खाण उरकल्यानंतर तासाभराची विश्रांती घेऊन तुकानं बहीण पुष्पा, दाजी सर्जेराव आणि भाचे मंडळींचा निरोप घेतला आणि मग परतीच्या प्रवासात डोंगरकड्यांचं तुटलेलं, ढासळलेलं, जाळी बांधून जखमावर मलमपट्टी चालू असलेलं काम डोळ्यात साठवत आणि पूर्वीचा हिरवागार निसर्ग आठवत आपलं घर गाठलं. शिवणीहून आल्यापासून एक प्रकारची बेचैनी त्याच्या मनात होती. लोक अशी का वागत असतील? झाडं, डोंगर, नद्या यांच्यावर हल्ले का करत असतील? निसर्गाचा समतोल का बिघडवीत असतील? माणसांनी जंगलं तोडली म्हणून तर प्राणी आता मानव वसाहतीत येत आहेत. झाडं तोडलीत, प्रदूषण वाढत आहे, पृथ्वीचं तापमान वाढत आहे. तरीही डोंगर फोडायचं काम सुरू आहे. माळींसारख्या घटनांची मालिका सुरू झाली आहे. माणूस आज निसर्गाला आव्हान देतो आहे. पण या निसर्गाने आजपर्यंत आपणास तारलं. आज आपण त्याच्याच मुळावर उठलो आहोत. पशुपक्षी, झाडे झुडपे, डोंगरदऱ्या, नदी, ओढे, जंगले हीच आपली खरी संपत्ती आहे. पण हीच संपत्ती आज आपण उधळून लावतो आहोत. वारे माफ खर्च करतो आहोत. त्यांच्यावर अतिक्रमण करतो आहोत. त्यांच्या मुळावरच जणू माणूस उठला आहे. नदी भागातील अतिक्रमणांनी महापूर आले. धरणात अतिप्रमाणात पाणी साठवल्याने भूकंपाच्या धक्क्यांना अनेकदा सामोरे जावे लागले. डोंगराचा आधार हरवल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले. वर कडेलूट करण्याच्या वृत्तीमुळे संपूर्ण निसर्गाचा चेहरा विद्रूप झाला आहे. सुंदर निसर्ग कुरूप करण्याचा मानवास काय अधिकार? हे असंच चालू राहिलं तर पुन्हा एकदा एखादं आसमानी संकट येईल आणि होत्याचं नव्हतं होईल. पुन्हा ज्वालामुखी उफाळून बाहेर येईल. मानवी वस्त्या नामशेष होतील. मग त्या जागी नव्याने पर्वतांची निर्मिती होईल. आज खरंच माणसाने निसर्ग जपला पाहिजे. निसर्गाची पूजा केली पाहिजे. निसर्ग वाचविला पाहिजे. दिवसामागून दिवस जात होते. धनाजीच्या घराजवळ टेकडीची संरक्षण भिंत पूर्ण झाल्याने तोही दाणेकरवाडीला निघून गेला. धनाजीची चौकशी करण्यासाठी एक दोनदा संभाजीचा पण फोन येऊन गेला. शिवणीहून आल्यापासून त्याच्या मनात गणपती पाहण्यासाठी पुण्या मुंबईला जाण्याचे विचार सातत्याने घोंगावत होते. तसे यापूर्वी त्याने शांताला बोलून पण दाखवलेलं. तसेच पुण्यात संभाजीला पण भेटता येईल हा विचार त्याच्या मनात येऊन गेला होता. त्या नादातच त्यानं संभाजीला फोन केला. संभाजी, काय चाललंय? काय नाही तुकादा, कामावर आहे. बरं, गणेशोत्सव पाहायला यायचं म्हणतो यावर्षी. या की दादा, तुमचं स्वागतच आहे. पण आम्ही 4-5 जण आहे. पुढे मुंबईला पण जायचा विचार आहे. हे बघा दादा, आता गणपतीचं मंडप उभारण्याचं काम चालू आहे. अजून 15 दिवस अवकाश आहे. तेव्हा तुम्ही घरगुती गौरी गणपती विसर्जन झालं की मग निघा. म्हणजे तुम्हाला एकापेक्षा एक चांगलं देखावं बघता येतील. 1-2 दिवसात होईल का? नाही होणार दादा. मला काय वाटतंय, यावर्षी फक्त पुण्यातले गणपती बघा. मुंबईला पुढच्या वर्षी जावा. म्हणजे मग तुम्हाला मनासारखं दर्शन होईल आणि देखावं पण पाहता येतील. ठीक आहे, तसंच करतो आणि मग तुला कळवतो, असं म्हणून तुकानं फोन बंद केला. सकाळी 8 वाजता तुका पिंट्या या जुन्या मित्रांच्या घरी गेला. प्रत्येकाला आपल्याला गणपती उत्सव पाहायला जाण्याचा प्लॅन त्यानं सांगितला. तुका, आपण बज्या आणि संजयला पण बोलूया, पिंट्या बोलला. होय, पण पहिल्यांदा तुझं काय मत आहे विचारावं म्हणालोय.
तुकाने पिंट्याला सांगितलं. तुकाच्या सांगण्यावरून पिंट्यानं संजय आणि बजाला आपल्या घरी बोलावून घेतलं. काय रे, काय काम आहे, असं तातडीनं बोलावलं ते? संजयनं विचारलं. यंदा आपणाला गणपती उत्सव पाहायला पुण्याला जायचं आहे. किती दिवस? बजानं विचारलं. जाऊया की 2 दिवस. पहिल्या दिवशी सकाळी लवकर जाऊया, दिवसभर पुणं बघायचं आणि संध्याकाळी 2 दिवस देखावे बघायचे आणि दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा निघून येऊया. म्हणजे पहाटेचं आपण आपल्या गावी येऊ. तुकानं आपलं नियोजन सांगितलं. हे सगळं खरं आहे, पण आपण राहायचं कुठं? संजयनं विचारलं. राहायची काय अडचण नाही. धनाजीचा भाऊ संभाजी पुण्यातच आहे, तो राहायची व्यवस्था करतो म्हटलं आहे. मग काय हरकत नाही, बजानं सांगितलं. ठीक आहे, मग आपण आज 2 आठवड्यानं येणाऱ्या रविवारी पहाटे जाऊया. शनिवारी घरगुती गणपती विसर्जन आहे आणि रविवारपासून देखावे बघण्यासाठी खुले होतील. ठरलं बघा. असं सांगून तुकानं सगळ्यांचा निरोप घेतला आणि थेट हॉटेलवर आला. आता 2 आठवडं आपण आपल्या कामात रमायचं, असं त्यानं ठरवलं. आता रस्त्यावरची वाहतूक पण सुरळीत सुरू होती. पावसानं उसंत घेतली होती. कधीतरी अधनंमधनं पाऊस पडायचा. पावसाचं प्रमाण कमी असल्यानं वाहनं सुसाट जात होती. शेखरच्या पंपावर येणारी वाहनं आपसुकपणे जेवणासाठी, चहा, नाश्त्यासाठी तुकाच्या धाब्यावर यायची. दिवसभर तुकादा धाब्यावर तर शांता घरी आपला वेळ घालवत होती. अजय, विजय आपलं गोठ्यातलं काम उरकून आपल्या शिक्षणासाठी कॉलेजला जात होते. तर संजय, पिंट्या, बजा आपल्या शेतीच्या दुकानाच्या कामात रममाण होती. अजूनही अधूनमधून दरडी कोसळण्याच्या बातम्या येत होत्या. कुठे घरं गाडली जात होती तर कुठे जीवितहानी पण होत होती. महापुराचा बहर पण ओसरला होता. गावागावांतून औषध फवारणीची व स्वच्छतेची कामं सुरू होत होती. पण दरडी कोसळलेल्या गावात वाड्या वस्त्यावर लोकांचे पुनर्वसन, तात्पुरती पत्र्याची शेड उभारणी व मदतीचा ओघ सुरू असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात छापून येत होत्या, टीव्हीवर दाखवल्या जात होत्या. त्यामुळं तुका अधेमध्ये अस्वस्थ व्हायचा. हा माणूस कधी सुधारणार? ही निसर्गाची लूट, कडेलोट कधी थांबवणार? यातून काय बोध घेणार का नाही, असं स्वतःशीच पुटपुटायचा. पाऊस हाय म्हणून कडेलूट बंद आहे, नाहीतर या लोकांनी अजून डोंगर पोखरला असता, मुरुम आणि दगड लुटला असता. निसर्गच किमान 4 महिने याला प्रतिबंध करतोय, हे किती बरं आहे, असं विचारांचं काहूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मनात गर्दी करीत होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे तुका हॉटेलमध्ये आला. तासभर झाला असेल तोपर्यंत त्याला संभाजीचा फोन आला. मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असल्यामुळे तुकाने फोन घेतला. हॅलो संभाजी, बोल बोल की. दादा नमस्कार, उद्या येताय ना? मग हो तर नक्की येणार, आम्ही 4 जण आहे बघ. दादा या तुम्ही, तुमचं स्वागत आहे. तुम्ही कात्रजला आला की मला फोन करा. होय संभाजी, आम्ही पहाटे 5:30-6ला निघतोय. 4 तास लागतात, असा आमच्या गावाचा संतराम ड्रायव्हर म्हणत होता. म्हणजे तुम्हाला पुण्यात पोचायला 10-10:30 होतील. तरी पण दादा तुम्ही आला की मला रिंग द्या, मी न्यायला येतो, संभाजीनं सांगितलं. संभाजी, तू फक्त मला व्हॉट्सअपला पत्ता पाठव, आमचा आम्ही रिक्षा करून येतो. बघा नाहीतर मी येतो. अरे नको, उगीच तुझा हेलपाटा कशाला. ठीक आहे दादा, फोन बंद करतो, असं म्हणून संभाजीनं फोन बंद केला. त्या रात्री तुकानं परत एकदा सर्व मित्रांना आठवण करून दिली. उद्या सकाळी लवकर उठा आणि आवरून 5 वाजताच आमच्या घरी या, असा निरोप दिला. सकाळी रानात जाण्यापूर्वी अजयला दुधाच्या गाडीनं टोल नाक्यावर सोडण्याची आगाऊ सूचना दिली. 2 ड्रेस, टॉवेल, ब्रश व आवश्यक साहित्य घालून बॅग भरली.
सकाळी 4चा गजर लावला आणि दिवे घालवून तो झोपी गेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.